मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाचा तुम्ही फॉर्म भरत आहात, परंतु 7वीचं गुणपत्रक व्यवस्थित नाही, तर तुमचा फॉर्म हा 100% रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, 7वीचं गुणपत्रक कोणत्या फॉर्मॅटमध्ये मस्ट असायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे 7वीचं गुणपत्रक घेऊ शकता, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घेता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे 7वीचं गुणपत्रक आहे. तुम्ही या ठिकाणी ह्या फॉर्मॅटमध्ये वर्डमध्ये टाईप करून त्याची PDF घेऊन आपल्या शाळेमध्ये जाऊन या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचे सर्व गुण या ठिकाणी लिहून शाळेचं स्टॅम्प वगैरे घेऊन तुम्ही आणू शकता. तर या ठिकाणी पहा, या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे, या ठिकाणी नाव टाकलेलं आहे, त्यांचं संपूर्ण ह्या ठिकाणी शाळेचं स्टॅम्प असेल, वर्ग असेल आणि या ठिकाणी कोणत्या वर्षी तुम्ही 7वी मध्ये होता ते देखील या ठिकाणी मेन्शन असायला पाहिजे. परीक्षा क्रमांक तुमचं मेन्शन असायला पाहिजे आणि या ठिकाणी पाहू शकता की दोन्ही सत्राचे गुण या ठिकाणी ऍड केलेले आहेत. अशा पद्धतीने 100 पैकी तुम्हाला किती गुण, म्हणजे तुमच्या विषयानुसार जो फॉर्मॅट असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचे गुण फिलअप केले जातील आणि या ठिकाणी एकूण गुण ठीक आहे टोटल आहेत आणि याची पर्सेंटेज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी टोटली काय करायचं आहे, मार्क्स मेमो अशा पद्धतीने तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन होते त्यावेळेस तुमचे मार्क्स कसे चेक केले जातात, तर पहा या ठिकाणी अशा पद्धतीचं तुमचं निकालपत्र या ठिकाणी असते. तर यामध्ये त्या वर्षी जेवढे कॅन्डिडेट्स होते त्या सर्व कॅन्डिडेटचे मार्क्स अशा पद्धतीनं या ठिकाणी मेन्शन केलेले असतात आणि ह्या निकालपत्रावरूनच तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाते. आणि तुम्ही जर खोटी माहिती त्या मार्क मेमोमध्ये टाकली असेल तर इथं मात्र तुम्ही या ठिकाणी धरले जाऊ शकतात. त्याच्यामुळं क्रॉस चेकिंग आणि आपल्यावर ब्लॅक लिस्टमध्ये नाव टाकण्याची वेळ येऊ नये यासाठी आताच तुम्हाला शाळेमध्ये जाऊन व्यवस्थित ऑथेंटिक मार्क मेमो तुम्हाला घेऊन यायचं आहे. अजून याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.